आज म्हणजे डूड इज लाइक आय एम रिअली इम्प्रेस. शुड आय से इम्प्रेस? आई डोंट नो मला का म्हणायचं. इट इज लाइक मेरे पास शब्द नहीं है शुरुआत करने के लिए. ये लाइक कधी कधी असं वाटते ना, कधी कधी आपल्याला खूप भेटलं आणि आणि नंतर नाही का म्हणजे खूप भेटलं म्हणजे लाईक खूप चांगलं काय असते म्हणजे लाईक दिस इज गुड. म्हणजे जर कोणी असं म्हणलं की तू हे बनवलं, हे मॉडेल केलं आहे, आज यू जस्ट लाईक माय पर्स्पेक्टिव्हने विचार करतो की जस्ट लाईक तुला एक ऑब्जेक्ट मॉडेल करायला लावलाय ऑटोकॅड किंवा वॉट एव्हर सॉफ्टवेअर. सो यू मेड इट आणि मग कोण ना कोणीतरी रिव्ह्यू करेल आणि म्हणेल की हा ठीक आहे, चांगलं बनलं. कोणी अजूनच चांगलं बनलं असेल तर एकदम गजब, किंवा अजूनच गजब, अरे मेरे बाप बहुतच ऑसम या. बट हे रिलेट करते एक थर्ड पर्सन सोबत, म्हणजे सब्जेक्ट रिलेट म्हणजे जस्ट लाईक मॉडेल इज आता जे कम्प्युटर मॉडेल आहे, कम्प्युटर मॉडेल म्हणजे जे कम्प्युटरमध्ये आपण जे मॉडेल करताय इट जस्ट रिप्रेझेंट अ थर्ड सब्जेक्ट. म्हणजे त्या थर्ड सब्जेक्टवर आपण जास्त म्हणजे थर्ड सब्जेक्टला आपण इतकं चांगल्याने किती कॉम्प्लिकेटेड करताय यार. डोंट बी अ कॉम्प्लिकेटेड, जस्ट बी इन. ठीक आहे, आपण एक सिम्पल एक्झाम्पल थ्रू आपण आपली स्वतःतली फिलिंग्स सांगण्याचा प्रयत्न करू आपण, राईट? ओके. समज जर कोणी तुझी तारीफ करत आहे, अरे अरे काय गजब मुलगा आहे तू, या या इट जस्ट लाईक ठीक, आपल्याला चांगलं वाटेल, अरे तू म्हणजे बहुतच ऑसम, या इज लाईक बरं ठीक आहे, मला एक्सप्लेन करता नाही होऊन राहिलं प्रॉपरली व्हॉट आय एम सेइंग इज, बट ऍक्च्युली तुम्हाला तर कळलं असेल ना की का होत आहे माझ्या हातमध्ये. जस्ट लाईक आय एम रिअली एक्साइटेड टू टेल, किंवा आय डोंट नो. म्हणजे 2011 सॉरी 2010 31 डिसेंबर 2010 या दिवशी विशालने मला संध्याकाळी न्यू इयर पार्टी होती त्या दिवशी 31 डिसेंबर, तेव्हा विशाल म्हणे की चल म्हणे आम्ही न्यू इयर पार्टी करतोय म्हणे माझ्या मित्रांकडे. सो इट जस्ट लाईक आय वेंट, मी गेलो तिकडे आणि तिकडे मस्त त्या लोकांसोबत पार्टी केली, न्यू इयर पार्टी. आता ते लोक कोण होते, तर त्या लोकांपैकी मी 3 जणांना ओळखत होतो. सो इट जस्ट लाईक विशाल, बादल आणि प्रशिक, ह्या 3 जणांना ओळखत होतो. आणि त्याच्यानंतर मग बाकीचे 3 जण माझ्यापाशी रॅन्डम होते. जस्ट लाईक सुशील नरांजे, त्याचा एक भाऊ सुबोध नरांजे, त्याच्यानंतर वैभव, या. सो हे 3 जण माझ्यासाठी अननोन होते आणि 3 जण ओळखीचे होते. बट मी मिसळून गेलो त्या लोकांमध्ये, या. आणि जस्ट लाईक रिअली हॅव अ रिअली ग्रेट टाइम. तेव्हापासून आम्ही सगळेजण सोबत आहे, या. तेव्हापासून वी बिकेम अ फॅमिली. म्हणजे 2011च्या स्टार्टिंग पासून 11, 12, 13, 14, 15, 16, 17, राईट नाऊ इट्स 2018. सो इट जस्ट लाईक 7 वर्ष कंप्लीट झाल्या. आणि या 7 वर्षामध्ये आम्ही खूप काही एक्सपिरियन्स केलाय, या. इट्स लाईक मित्र काय असते आणि मित्राची परिभाषा काय असते, हे या 7 वर्षामध्ये मला खूप चांगल्याने एक्सपिरियन्स करायला भेटलं. मी हे असं नाही बोलत आहे की माझं खतम झालं वगैरे, नो नो नो. इट इज लाईक हे असं झालं आहे की आय एम रिअली ग्लॅड, या. आय एम टॉकिंग टू युनिवर्स और समथिंग लाईक दॅट, हू एव्हर एक्झिस्टिंग हिअर. I just telling this की आय एम रिअली ग्लॅड, आय एम रिअली, मी एक स्वतःला लकी समजतो की माझ्यापाशी हे सारे लोक आहे, हे सारे मित्र आहे. आणि हे मित्र इट वॉज लाईक अ रिअली अमेझिंग. बहुत गजब वाटते यार लोकांसोबत टाइम स्पेंड करणं. इट वॉज लाईक रिअली हॅव बेस्ट थिंग. आणि हेच खूप जास्त मॅटर करते की आपण कोणासोबत राहतो, का राहतो. आणि हे लाईक माझ्यासाठी आता लाईक दुनिया म्हणजे मित्रच झाली आहे. म्हणजे मला पण माझे टार्गेट्स आहे, मला पण माझं समथिंग लाईफ आहे वगैरे वगैरे. बट या स्वतः टार्गेट आणि चेसिंग आणि असं तसं लवडा लसून करण्या व्यतिरिक्त एक रिलॅक्सिंग वेळ असतो ना, ते रिलॅक्सिंग वेळ मला माझ्या मित्रांसोबत स्पेंड करायचा आहे.
आणि आणि इट डज फील्स रिअली टचवूड. या आय हॅव सच पीपल इन माय लाईफ. विशाल, वैभव, पिंटी, वनमॅन, सुशील, बादल, रावल्या. बहुत अमेझिंग मोमेंट आम्ही हे केले. इट वॉज लाईक डूड यू आर, म्हणजे तू आपण खूप वेळा आपण ह्याच्याबद्दल बोललोय, आपण मित्राबद्दल वगैरे वगैरे वगैरे, बट वाय, बट रिझन काय या? एकदम असं रॅन्डमली लाईक आजची तारीख तर मी सांगितली नाही. आजची तारीख आहे सप्टेंबर 14, 2018. आता वाजले करीब संध्याकाळचे 6:45. इट इज लाईक इतक्या लवकर तर आपण आर्टिफॅक्ट, दिस इज नॉट द आर्टिफॅक्ट एपिसोड या. बट व्हॉट एक्झॅक्टली हॅपन? एकदम अचानक असं का झालं का? तू सरळ मित्रांच्या एकदम गुणगुणवत आहे या भाऊ. इट लाईक लास्ट टाइम मला फील झालं होतं जेव्हा माझा बर्थडे होता. या तेव्हा जेव्हा बर्थडे होता तेव्हा या लोकांनी माझ्यासाठी एक सरप्राईज पार्टी केली होती आणि आय वॉज रिअली सरप्राईज बाय देम. आता मी हे ऑलरेडी सांगितलं आहे, सो आय डोंट वॉन्ट रिपीट ऑल दिस थिंग अगेन. बट या 6 तारखेला वैभवचा वाढदिवस होता. सो इट जस्ट लाईक माझं 6 तारखेला जमूच शकत नव्हतं बिकॉज आय वॉज इन ऑफिस. सो माझं काही जमत नव्हतं. बट या लोकांनी पार्टी केली आणि या पार्टीसाठी वैभवने, सॉरी विशालनी नाही का केलं होतं की विशाल म्हणे की एक प्रकारे ऑडिओ फाईल पाठव म्हणे मला, म्हणे 2 मिनिटाची, त्याच्यामुळे तुला वैभव बद्दल बोलायचं म्हणे. सो जस्ट लाईक मी रेकॉर्ड केलं आणि पाठवलं. हे जस्ट लाईक मी नाही, सगळ्यांनीच पाठवलं. विशाल सगळ्यांनी कलेक्ट केले. सो विशालनी सगळ्या, म्हणजे मी, पिंटी, वनमॅन, सुशील, आम्ही 5-6 जणांचे, देन पार्टीचा ग्रुप, अँड देन त्याच्यानंतर आई वडील बहीण सिस्टर सगळ्यांचे आवाज रेकॉर्ड केले आणि त्याचा एक व्हिडिओग्राफी बनवली विथ स्लाइड शो आणि मागे ती ऑडिओ प्रिंट केली आणि त्याचा एक व्हिडिओ लॉग बनवला जो इतका गजब झाला ना. आता हा व्हिडिओ कोणासाठी स्पेशल आहे? हा व्हिडिओ या लोकांसाठी स्पेशल आहे जे लोक या व्हिडिओमध्ये इन्क्लूड आहे. इट इज लाईक प्रत्येक फोटो मागे स्टोरी मला माहित आहे. व्हाय? बिकॉज आय वॉज देअर आणि मला हे सगळं माहित आहे. सो माझ्यासाठी हा मोमेंट बहुतच गजब आहे. जस्ट लाईक कोणी रॅन्डम पर्सन आला, त्याला काहीच माहित नाही कोण वैभव, कोण सुशील, कोण 1 मॅन 2 मॅन. सो जस्ट लाईक त्याच्यासाठी हा व्हिडिओ जस्ट लाईक रिअली पांजड, रिअली बोरिंग वाटेल. बट माझ्यासाठी हा व्हिडिओ इट वॉज लाईक रिअली गजब. म्हणजे ज्या लोकांसाठी ह्या व्हिडिओमध्ये इन्क्लूड आहे आणि खरंच म्हणजे वैभवला तर इट डज फील्स रिली टचवूड. म्हणजे मी असं विचार करतो की त्याला वैभवला काय फील झालं असेल. वैभव जस्ट फील्स लाईक अरे मेरे बाप क्या हो गया. म्हणजे त्यावेळेस त्याला ते एक्सप्रेशन, म्हणजे हा व्हिडिओ प्ले करायचे वैभवचे एक्सप्रेशन विचार करायला पाहिजे होते. सगळ्यांचे एक्सप्रेशन डूड आर भाई लाईक बहुतच गजब. या म्हणजे खरंच कुठून सुरुवात करू कुठून एंड करू मला कळत नाही. आणि ज्या पद्धतीने विशालने हा व्हिडिओ बनवला आणि डूड अशा पद्धतीने प्रेझेंट केलाय, इट डज फील्स रिअली ग्रेट. इट डज फील्स रिअली ऑसम. आणि खरंच हा व्हिडिओ इज जस्ट नॉट स्पेशल फॉर वैभव बिकॉज इज बर्थडे, बट फक्त त्याच्यासाठी स्पेशल नव्हता. हे स्पेशल होता आमच्या सगळ्यांसाठीच. कारण खूप इट जस्ट लाईक आम्ही मोमेंट स्पेंड करतो एकमेकांसोबत, बट त्या मोमेंट मध्ये फोटो व्हिडिओ जे काही काढतो ना ते आम्ही असं स्वतः कंबाईन मध्ये जाऊन कधी बघत नाही, कारण कोणाच भारी टाइम नाही. इट जस्ट लाईक समवन कम अँड मग प्रोजेक्टर लाव आणि मग लवडा लसूण करे वगैरे वगैरे. इट्स लाईक कोणाला वेळ वगैरे काहीच नाही. म्हणजे असं टाइम स्पेंड, म्हणजे स्वतः मित्रांसोबत टाइम स्पेंड करायला आवडते, बट ते मोमेंट कसं जस्ट लाईक तो व्हिडिओ बघावं वगैरे वगैरे, त्या असं मोमेंट बनला नाही. म्हणजे वेळ कोणालाच नव्हतो वगैरे, बट काढू असा वेळ वगैरे, ऑफकोर्स डेफिनेटली काढू. बट एवढं एक गोष्ट समजून घ्यायची आहे की माझ्यासाठी हे मित्रच एक दुनिया आहे आणि मला यांच्यासोबत टाइम स्पेंड करायला खूप जास्त आवडते. समोर पण जाईल आणि यांच्यासोबत टाइम स्पेंड करायला. मी खूप विचार केला होता जस्ट लाईक एव्हरीथिंग, म्हणजे मित्रांसोबत वर्ल्ड टूर वगैरे करणे, एव्हरीथिंग वी हॅव टू डू, कारण आय हॅव टू अर्न लॉट्स ऑफ मनी. बट
मी आतापासूनच सांगून ठेवत नाही का फ्युचरमध्ये का करायचं आहे का नाही, बिकॉज इट्स इन माय माइंड अँड इट्स नॉट हॅपन्ड. अँड व्हेन आय एम सेइंग इज इट जस्ट लाईक स्वतःचा बढावा करता असं वगैरे असं वाटेल वगैरे. बट नो, मी स्वतः बढावा वगैरे करून असं काही करत नाही. बट इट जस्ट म्हणजे जेव्हा पण मला असं वाटेल की माझ्यापाशी आहे वेळ आणि पैसा दोन्ही गोष्टी आहे, सो आय विश आय कुड स्पेंड मनी अँड टाइम ऑल्सो विथ माय फ्रेंड. कारण यांच्यासोबत घालवलेला वेळ आणि पैसा कधीही माझ्यासाठी कधीच तो वाया जात नाही, कारण तो नेहमी कामी येतो. ऑफकोर्स इट डज फील्स रिअली ग्रेट टू स्पेंड टाइम अँड मनी विथ देट. काश मी वैभवचा वाढदिवसाला अटेंड केला असता यार. शिट, व्हिडिओ बहुतच करत आलाय. इट इज रिअली ग्रेट. इट इज सो मच awesome. मी सांगत तर नाही, बट युट्यूबवर अपलोड केला मी हा व्हिडिओ. इट्स लाईक माझे व्हिडिओ युट्यूबवर आहे, बट कोणीच बघत नाही. आणि दॅट इज अ रिअली ब्युटी, कारण मला पण हे कोणाला दाखवायचं नाही. बट इट्स इन पब्लिक, या पब्लिकली ते आहे, बट ते लोकांना दिसत नाही बिकॉज नो वन इज सर्च, बिकॉज आय एम नॉट रिअली पॉप्युलर. या सो माझ्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे का हे व्हिडिओ इज जस्ट लाईक हे झाले पाहिजे सोशलाइज, म्हणजे जस्ट लाईक अपलोड तर झाले पाहिजे, बट व्हायरल किंवा जस्ट लाईक बिकॉज इट्स अ प्रायव्हेट थिंग. सो इट्स इट इज रिअली ग्रेट फॉर मी. सो उद्या मी जाणारच आहे. या उद्या मी जाईन वर्धेला आणि मग टाइम स्पेंड करेन वगैरे सगळ्यांसोबत. इट डज फील्स रिअली ग्रेट. या करू उद्या संध्याकाळी वगैरे काही मोमेंट काढू, अचानक बोलू. अरे हो, खालचं तर खालीच आहे, म्हणजे माझ्या घरी खाली किरायदार तर आहेच नाही. बोलू सगळ्यांना आणि बघू व्हिडिओ वगैरे. या करू उद्या कार्यक्रम ऑफकोर्स जमके. So this is the end. What should I name it? I name it artifact episode तो नाही, but it's a special thing for me. And yeah, that's it. भेटलं नाव. आपल्याला नाव शोधण्याची काही गरजच नाही. Just like we have it. It's a special thing. ऑडिओचं नाव आहे. It's a special thing. Thank you.